वाचूया. हेर हां. सोपी जाण्यापूर्वी ती स्त्री त्यांच्याकडे धाब्यावर गेली आणि त्यांना म्हणाली, परमेश्वराने हा देश तुम्हाला दिला आहे. तुम्हाला तुमची दहशत बसली आहे आणि देशातील तुम्हाला नाही, आम्हाला तुमची दहशत बसली आहे आणि देशातील सर्व रहिवाशांची तुमच्या भीतीने गाळण उडाली आहे. हे मला ठाऊक आहे, कारण तुम्ही मिसर देशाहून निघालात तेव्हा तुमच्या समोर परमेश्वराने तांबड्या समुद्राचे पाणी कसे आटवले आणि यार्देन पलीकडे राहणारे अमोऱ्याचे 2 राज्ये सियोन व योग यांचा तुम्ही कसा समूळ नाश केला हे आमच्या कानी आले आहे. हे ऐकताच आमच्या काळजाचे पाणी पाणी झाले आणि तुमच्या भीतीमुळे कोणाच्या जीवात जीव राहिला नाही, कारण तुमचा देव परमेश्वर हाच वर स्वर्गात व खाली पृथ्वीवर देव आहे. मी तुमच्यावर दया केली आहे, म्हणून आता माझ्या समोर परमेश्वराच्या नावाने शपथ घ्या की आम्हीही तुझ्या बापाच्या घराण्यावर दया करू आणि याबद्दल मला खात्रीलायक खून द्या. तसेच तुझे आई बाप, भाऊ बहीण आणि त्यांचे सर्वस्व यांचा आम्ही बचाव करू आणि तुम्हा सर्वांचे प्राण वाचवू अशी शपथ घ्या. तेव्हा त्या पुरुषाने तिला म्हटले, तुम्हीही आमची कामगिरी बाहेर फोडली नाही तर तुमच्यासाठी आम्ही आमचे प्राण देऊ आणि परमेश्वर आम्हाला हा देश देईल तेव्हा आम्ही तुझ्याशी दयाळूपणाने व खरेपणाने वागू. तेव्हा तिने त्यांना खिडकीतून दोराने खाली उतरवले, कारण तिचे घर गाव कुसाला लागून होते आणि तेथे गाव कुसावरच ती राहत होती. तिने त्यांना सांगितले होते की तुमचा पाठलाग करणाऱ्यांना तुम्हाला गाठू नये म्हणून तुम्ही डोंगरवटीकडे जा आणि तेथे 3 दिवस लपून राहा. तोपर्यंत तुमचा पाठलाग करणारे परत येतील, मग तुम्ही मार्गस्थ व्हा. ते पुरुष तिला म्हणाले होते, तू आमच्याकडून जी शपथ वाहिली आहेस तिच्या बाबतीत आम्हाला दोष न लागो. मात्र आम्ही या देशात येऊ तेव्हा ज्या खिडकीतून तू आम्हाला उतरवलेस तिला हा किरमीची दोर बांध आणि या घरात तुझे आई बाप, भाऊ बंद आणि तुझ्या बापाचे संबंध घराणे तुझ्या जवळ एकत्र कर. कोणी तुझ्या घराबाहेर रस्त्यावर गेला तर त्याच्या रक्ताचा दोष त्याच्याच माथी राहील, आमच्यावर त्याचा दोष येणार नाही. पण घरात तुझ्या बरोबर जो असेल त्याच्यावर कोणी हात टाकला तर त्याच्या रक्ताचा दोष आमच्या माथी राहील. जर तू आमची कामगिरी बाहेर फोडलीस तर आमच्याकडून जी शपथ तू वाहिली आहेस तिच्यातून आम्ही मुक्त होऊ. ती म्हणाली, तुमच्या सांगण्याप्रमाणेच होईल. याप्रमाणे त्यांना निरोप दिल्यावर ते मार्गस्थ झाले. नंतर तिने किरमीची दोर आपल्या खिडकीला बांधला. ते जाऊन डोंगरवटीत पोहोचले आणि त्यांचा पाठलाग करणारे परतून जाईपर्यंत तेथे 3 दिवस राहिले. त्यांचा पाठलाग करणाऱ्यांना वाटेत चहूकडून शोध केला, पण ते त्यांना सापडले नाहीत. मग ते दोघे पुरुष डोंगरवटीतून उतरून नुनाचा मुलगा यहोशवा यांच्याकडे परत आले. बस थोडं नंतर वाचूया. इथे एक स्त्री आहे, तिचं नाव राहाब आहे. राहाब ही स्त्री चारित्र्यहीन होती. राहाब जी होती ती एक वेश्या होती. आणि बायबल असं सांगतं की 2 हेर त्या ठिकाणी ते देश, तो जे त्यांचं शहर होतं, ते जे गाव होतं, ते बघायला निघाले की हे कसं आहे, ह्याला आम्ही कसा विजय प्राप्त करू शकतो. कोण हेर होते? ते इस्रायली हेर होते. हालेलुया. नीट लक्ष द्या वचनाकडे मी काय सांगते. आमेन. ते जे हेर होते ते इस्रायली हेर, ते शहर जिंकण्यासाठी त्यांना ते शहर जिंकायचं होतं. आणि त्या ठिकाणी मात्र कुठे कोणता शत्रू आहे, कोणत्या ठिकाणी आम्ही आमचा विजय प्राप्त करून घेऊ शकतो हे पाहायला ते निघाले. त्या ठिकाणी ही एक स्त्री आहे. म्हणा स्त्री.
तर तशीच एक महिला इथे आहे जिचं नाव राहाब आहे आणि तिचा जो व्यवसाय होता तो वेश्याचा व्यवसाय होता. हालेलुया. आणि काही हेर, इस्रायली 2 हेर तिच्यापाशी गेले. म्हणजे ते फिरत होते आणि त्यांना शोधण्यासाठी दुसरे लोक आले. तेव्हा ह्या राहाबने इस्रायली हेरांना आपल्या घरामध्ये लपवून ठेवलं. खरं तर राहाबनी त्या इस्रायली त्या 2 लोकांचा, त्या 2 हेरांचा काय करायला पाहिजे होता? नाकार करायला पाहिजे होता की तुम्ही आमच्या शहराला उद्ध्वस्त करायला आलेत, तुम्ही माझ्या शहराला, माझ्या लोकांना नाश करायला आले. कारण राहाब जी होती ती विश्वासणारी नव्हती आणि तिला माहिती आहे इस्रायली लोक हे युद्धासाठी आलेत. पण राहाब वेश्याने, राहाब त्या स्त्रीने यहोवा देवाबद्दल ऐकलं होतं की कसं परमेश्वराने इस्रायली लोकांना वाचवलं आहे, कसं परमेश्वराने इस्रायली लोकांची मदत केली आहे आणि इस्रायली लोकांना देवाने हा देश दिलेलाच आहे. कळतंय तुम्हाला? एक अन्य जातीची स्त्री, एक अनपढ महिला, तिला हे माहिती आहे की यहोवा देवाने किती अद्भुत काम केलं आहे. खरं पाहायला गेलं असतं तिने तिची शहराच्या लोकांना सांगितलं असतं की इस्रायली हेर इथे आलेले आहे, ह्यांना धरा, हे आपल्याला नाश करायला आलेत. पण तिचं मन आणि तिचे विचार हे परमेश्वराकडे कुठंतरी लागलेले होते. हालेलुया, हालेलुया. तुम्हाला समजतंय का? तुम्ही स्वतः खोटे असून खऱ्याची साथ देणं सुद्धा खूप महत्वाचं आहे. हालेलुया. आपली हानी झाली तरी चालेल, पण मी खऱ्याची साथ देईल. हीच ती राहाब आहे. हिला माहिती आहे की मी एक पापी आहे आणि इस्रायलाचा देव पाप्यांचा राग करतो, पापाचा करतो, पाप्यांचा नाही. हालेलुया, हालेलुया. मग वचन ऐकताना अंध भक्तांसारखे वचन ऐकत जाऊ नका. तरी सुद्धा तिला माहिती होतं की हे हेर लोक आम्हाला उद्ध्वस्तीस लावणारे, आमचं शहर हे लुटून घेणारे, आमची घरं हे लोक लुटून घेणारे. तरी सुद्धा तिने इस्रायली हेरांना लपवून ठेवलं आणि तिच्या सख्या लोकांशी ती खोटं बोलली. तिच्या शहराचे तिचे लोक आले आणि तिला विचारलं, तुझ्या घरात 2 माणसं आली आहेत का? तर ती काय म्हणती? नाही, माझ्या घरात कोणी नाहीये. तिने त्यांना लपून ठेवलं. हालेलुया. तिच्या शहराबद्दल, तिच्याच लोकांबद्दल ती खोटं वागली. पण कोणासाठी? देवासाठी. कारण ती हे जाणून चुकली होती की मी कितीही शहाणपणा केला, मी कितीही या लोकांचं नाव सांगितलं माझ्या लोकांना, तरी सुद्धा इस्रायलाचा देव असा देव आहे की तो हे शहर जिंकूनच राहील. तिला हे माहिती होतं. ती त्यांना म्हणत आहे, मला माहिती आहे की परमेश्वर तुम्हाला हे शहर देणार आहे. मला माहिती आहे की माझ्या लोकांना इथून पळून जावं लागणार आहे. कारण तुमच्या देवाबद्दल जे मी ऐकलंय ते अद्भुत आहे. तुमच्या परमेश्वराबद्दल जे मी ऐकलं आहे की त्याने किती महान कामं केले, त्याने समुद्र दुभागला आहे, त्याने तुम्हाला यरीहो दिला आहे, तर आम्ही कोण आहे? तिने तिच्या लोकांची साथ न देता तिने इस्रायली हेरांची साथ दिली. हालेलुया. ती राहाब वेश्या, एक पापी स्त्री, आणि मग त्या हेरांना जेव्हा तिने लपवलं आणि गपचूप त्या खिडकीतून खाली सोडलं आणि तिने वाट सुद्धा सांगितली की अशा अशा ठिकाणून जा, ते लोक तुम्हाला धरणार नाहीत. बघा तिची हिम्मत. हालेलुया. आणि तिच्या लोकांना ती काय सांगते? कोणी नाही आलं इकडे. याला प्रेम लागतं. वाईट लोकांमध्ये पण चांगल्या सवयी असतात. चुकीच्या लोकांमध्ये पण जरा
चांगला स्वभाव असतो. हालेलुया, हालेलुया. आणि तेव्हा ते 2 हेरांना ती बोलली की मी तुम्हाला वाचवलंय, मी तुमची मदत केली आहे, पण जेव्हा तुमचा देव हे शहर तुम्हाला देईल तेव्हा माझी आठवण ठेवा. ती काय बोलली? माझी आठवण ठेवा की मी तुमच्यासाठी चांगलं केलंय बरं का. मी तुम्हाला माझ्या लोकांच्या हाती नाही दिलं. मी तुम्हाला ओळखत नाही, तुम्ही माझ्यासाठी परकेत, तुम्ही माझ्यासाठी आता सध्या शत्रू सारखे आहेत, पण तुमच्या देवाला मी ओळखते म्हणून मी तुमची साथ देत आहे. पण तुम्ही माझी भलाई करा. तेव्हा ते बोलले हो, आम्ही सगळ्यांना लुटू आणि मारू, पण तुझं घर आम्ही तसंच ठेवू. जे लोक देवासाठी उभे असतात, देव त्यांच्यासाठी उभा राहतो. जे लोक देवाचं राज्य टिकवून ठेवतात, देव त्यांचं राज्य टिकवून ठेवतो. हालेलुया. इथं एक ट्विस्ट आहे. संदेश कुठून सुरू होतो? तिने किरमिजी रंगाचा धागा तिच्या खिडकीला बांधला. उस लाल रंग के लहू ने. हालेलुया. त्या लाल रंगाचा धागा तू तुझ्या खिडकीला बांधून ठेव, आणि आम्ही जेव्हा युद्ध करू तेव्हा ज्या खिडकीला आम्हाला लाल रंगाचा धागा दिसेल ते घर तुझं आहे हे आम्हाला समजेल, आणि आम्ही तुझ्या घराचा, तुझ्या परिवाराचा नाश करणार नाही. काय ते लाल धागा? येशूचं रक्त. राहाब वाचली येशूच्या रक्तामुळे. चिन्ह काय होतं? तुझ्या खिडकीला लाल रंगाचा धागा बांधून ठेव, किरमिजी रंगाचा धागा, म्हणजे आम्हाला समजेल की हे राहाबचं घर आहे. बरं, राहाब मध्ये काय चांगलं होतं? राहाब ही स्वतःच्या नजरेत पडलेली, राहाब ही सगळ्या शहरात बेइज्जत झालेली एक महिला होती, पण देवाच्या नजरेत आता ती कृपा पावलेली स्त्री होती. का बरं माहितीये का राहाबचा नाश नाही झाला? त्या लाल रंगामुळे, त्या येशूच्या रक्तामुळे. हालेलुया. त्या लाल रंगाच्या धाग्याने तिला वाचवलं. आज तो धागा तुमच्या आणि माझ्या लाईफ मध्ये सुद्धा आहे. कोणत्या शत्रूची ताकद नाही तुम्हाला उद्ध्वस्त करण्याची, कोणत्या शत्रूची ताकद नाही तुमच्याकडे येण्याची, पण त्याच्या मागे राहाबची एक कृती होती, तिचं सत्कर्म. तो फेवर तिला मिळाला कारण तिने देवाच्या लोकांची सहायता केली. तो फेवर, ती कृपा तिला मिळाली कारण तिने देवाची मदत केली. प्रत्येक आशीर्वादामागे काही ना काही कृती असते. हालेलुया. काय तुम्ही विश्वास करता की येशूचं रक्त आज देखील तुम्हाला वाचवतं? तुम्हाला माहितीये रक्त कधी मरत नाही, रक्ताचा कधीच नाश होत नाही. इब्रिकरास पत्र 12:24 आपण काढूया, उभं वाचूया. नव्या कराराचा मध्यस्थ येशू आणि शिंपडण्याचे रक्त यांच्या जवळ आला आहात. त्या रक्ताचे बोलणे हबेलाच्या रक्ताच्या बोलण्यापेक्षा उत्तम आहे. एक मिनिट. नव्या कराराचे रक्त, बोला, वाचा. नव्या कराराचा मध्यस्थ येशू
आणि शिंपडण्याचे रक्त यांच्या जवळ आला आहात. त्या रक्ताचे बोलणे, म्हणा रक्त बोलतं. कळतं तुम्हाला? रक्ताला आवाज आहे, रक्ताची एक वाणी आहे. आणि त्या रक्ताचे बोलणे हाबेलाच्या रक्ताच्या बोलण्यापेक्षा उत्तम आहे. हाबेल माहिती कोण आहे? काईनचा भाऊ. काईनाने हाबेलाचा खून केला. काईनाने हाबेलाला मारून टाकलं. भावाने भावाला मारून टाकलं. कशामुळे माहितीये? एकावर कृपा झाली, एकावर नाही झाली. बरं, देवाने पक्षपात केला का? अजिबात नाही. हाबेलाने आपल्या विश्वासाने उत्तमातलं उत्तम दान दिलं आणि काईनने भाग पडतं म्हणून दिलं. हाबेलाने आपल्या इच्छेने देवासाठी काहीतरी केलं. राहाबने आपल्या इच्छेने परमेश्वराच्या लोकांसाठी काहीतरी केलं. हालेलुया. आणि बायबल सांगतं रक्त बोलतं. आज पण ख्रिस्ताच्या मरणापर्यंत, ख्रिस्ताचं रक्त वाहीपर्यंत हाबेल काय बोलायचा? परमेश्वर काईनला काय म्हणाला? काईन तू कुठेस? तो म्हटलं नाही, तुझा भाऊ कुठे? काईन म्हणतो मी काय त्याचा राखणदार आहे का? मी त्याचा राखणदार आहे? तुम्ही मला विचारत आहात? आपण देवासमोर कधी कधी खूप शहाणे बनतो. देव सगळं पाहतो ना. देवापुढे शहाणपणा टिकत नाही. देवाला नांगी मोडून नम्र करता येतं, जर तुम्ही स्वतःहून झाले नाही तर. तो म्हणतो मी का त्याचा राखणदार आहे का? तर परमेश्वर म्हणतो हाबेलाचं रक्त माझ्या कानात ओरडत आहे. रक्तात ताकद आहे. तुम्हाला काय वाटतं? तू समजा आता जेलमध्ये काही कैदी असतात ज्यांनी मर्डर केलेत. कोणाला जन्मठेपची शिक्षा मिळते, कोणाला फाशी मिळते, कोणाला काय काय मिळतं. आणि तेवढं झालं म्हणून झालं का? नाही. तिथं पृथ्वीवरची ब्लड जे असतं ना, ते रिलेट करतं पूर्ण तुमच्या पिढींना. तुम्ही जर विनाकारण एखाद्याचं खून केलाय, त्याचं रक्त न्याय मागतं आणि तो श्राप त्या व्यक्तीच्या जीवनावर काम करू लागतो. कोणत्या? ज्याने ते केलंय. कळलं का तुम्हाला? रक्तात जीव आहे ना. रक्त जेव्हा जमिनीवर पडतं, जीव येते. तसंच हाबेलाचं रक्तापेक्षा येशूचं रक्त उत्तम बोलतं. हाबेलाचं रक्त न्याय मागत होतं. परमेश्वरा मला न्याय दे, मला न्याय दे, मला न्याय दे. माझ्या भावाने माझा खून केला. मी काय चुकलं होतं? माझ्या भावाने माझा खून केला. ही माझी चुकी की मी तुला उत्तम दान दिलं. कलिसियात पण असे लोक आहे बरं का. हा का 10,000 रुपये देती का चर्चसाठी? हा का 20,000 देती? लय शहाणी बनता, लय शहाणे बनता. लोक बोलतात, चिडता एकमेकांवर. मग पास्टरला पण जे देता ना तेच आवडता. तुम्ही जेवढं देता, जितकं चांगलं देता, ते देवाला आवडतं. हाबेलाने त्याचं उत्तम दिलं, देवाने ते ग्रहण केलं. काईनाने कान कूच करून नाही का, हा एवढंच तर बनतं परमेश्वराचं आणि मी एवढंच देईल. पण ज्याने उत्तम दिलं ना, त्याचं पटकन ग्रहण केलं देवाने. हालेलुया. आणि त्याच्यामुळे काईन चिडला. लक्ष द्या. त्याच्यामुळे काईन काय झाला? चिडला आणि त्याने आपल्या भावाला मारून टाकलं. खूप लोक कलिसियामध्ये एकमेकांचा बोलून खून करतात.
आजकाल खुनाची पद्धत बदलली आहे. बोलून खून करायचा, बोलून मारायचं लोकांना, त्याचा पण बदला आहे. आमेन. हाबेलाचं रक्त न्याय दे, न्याय दे ओरडत होतं. येशूचं रक्त पण ओरडतंय. आणि काय ओरडतंय? उत्तम ओरडतंय. काय उत्तम ओरडतं? मी तुझे पाप धुतले आहे, मी तुला तारण दिलं आहे, माझं रक्त तुला संरक्षण देतं, माझं रक्त तुला देवाशी जोडतं, माझं रक्त तुला विजय देतं, माझं रक्त तुझ्यातनं भीती दूर करतं, माझं रक्त तुला नवीन जीवन देऊ शकतं, माझं रक्त तुला स्वर्गाचा मार्ग दाखवू शकतं. हे येशूचं रक्त ओरडतं. पण आपण काय करतोय? वेगळीकडे भटकतो. किंमत नाही येशूच्या रक्ताची आपल्याला. मी जर आता तुम्हाला 1-1 तोळ्याचे हार वाटले ना, तुम्ही म्हणशाल जगात भारी पास्टर आहे हा, सोनं दिलं मला. ते सोडा, आज व्हेजच्या जागी मी तुम्हाला नॉन व्हेज पण दिलं ना, तरी तुम्हाला किती खुशी होईल. बापरे, आज पास्टरने चिकन वाटलं. पण तुम्ही चर्च मध्ये सोनं, नाणं, चांदी आणि जेवायला नाही, येशूच्या रक्ताचा अनुभव घ्यायला येता. सगळ्यात मौल्यवान ह्या जगाचं काय आहे? ते येशूचं रक्त. ते म्हणता ना, फर्श से अर्श तक पहुंचाने वाला मेरा यीशु का लहू. हालेलुया, हालेलुया. मला माहित नाही तुम्हाला किती आनंद होईल. राहाब त्या लाल रंगामुळे वाचली. जर तिने तिथं काळा, पिवळा, निळा लावला असता तर माहिती नाही काय झालं असतं. पण किरमिजी रंगाच्या धाग्यात एक वेगळीच ताकद आहे, त्याच्यामध्ये एक वेगळंच सामर्थ्य आहे. त्या लाल रंगात एक वेगळंच सामर्थ्य आहे. गुलाब का बरं लाल दिलं जातं माहिती? येलो गुलाब फ्रेंडशिपला दर्शवतं. कोणाशी जर फ्रेंडशिप करायची त्यांना येलो गुलाब दिलं जातं. पण ज्यांना प्रेम सांगायचं की माझं तुमच्यावर प्रेम आहे, त्यांना रेड गुलाब दिलं जातं. आणि तुम्ही गुलाबाने एवढं प्रसन्न होता. येशूनी त्याचा गळा त्याचं रक्त वाहिलंय, ते लाल रक्त. आणि त्या लाल रक्तामुळेच तुमच्या रंगहीन जीवनाला रंग आला आहे. सगळ्यात बेस्ट कलर जर कोणता असेल तो रेड आहे. माहिती आहे तुम्हाला? येस और नो? रंगातला सगळ्यात बेस्ट रंग रेड, आणि ते येशूचं रक्त. हालेलुया. आपण गायचं ते गीत पूर्ण अनुभवाने, की त्या रक्तामुळे आज माझा उद्धार झाला आहे, त्या रक्तामुळे आज मी तारलो गेलो आहे, त्याच रक्तामुळे आज माझं तारण झालं आहे, माझे पाप शुद्ध झाले आहे. वलांढणाच्या सणाच्या दिवशी परमेश्वराने मोशेला सांगितलं, ज्यांच्या घराच्या चौकटीला कोकऱ्याचं रक्त लावलेलं असेल त्या घरात मरी शिरणार नाही. आणि तसंच झालं. घराबाहेरून ती मरी गेली, पण ज्या घराच्या चौकटींना कोकऱ्याचं रक्त लावलं गेलं होतं त्या घरात मरी शिरली नाही. आज ज्यांच्या जीवनावर येशूचं रक्त आहे त्यांच्या जीवनावर शैतानाचा कोणताही अधिकार नाही. तुम्ही बिलीव्ह करता की तुम्हाला येशूचं रक्त मिळालं आहे? सोन्याने, रुपयाने, चांदीने तुम्ही विकत घेतलेले नाही, येशूच्या रक्ताने तुम्हाला त्याने विकत घेतलं आहे. राहाब वाचल्या गेली, राहाबाचं घराणं वाचलं गेलं त्या लाल रंगामुळे. आज येशूला आनंद द्या की तुझ्या रक्तामुळे मी आनंद करत आहे, तुझ्या रक्तामुळे माझं तारण झालं आहे, तुझ्या रक्तामुळे मी खुश आहे, तुझ्या रक्तामुळे मी आज धैर्य करू शकते की
तुमच्या समोर मी बोलू शकते. हालेलुया. येशूच्या रक्तामुळे तुम्ही धैर्याने देवाजवळ जाऊ शकता. रोमकरासमध्ये पौल म्हणतो, कोणीच धार्मिक नाही. कोणीच धार्मिक फक्त देव बनवतो. कधी कधी लोकांना वाटतं, ऑफकोर्स आपली जी इमानदारी आहे खूप महत्वाची आहे. प्रभूमध्ये आपण इमानदार राहणं खूप महत्वाचं आहे. पण येशूचं रक्त कृपा पुरवतं, कृपा. शैतानचं म्हटलं ना, तर कसं बोलू मी, जर राहाब असती आणि शत्रू हल्ला करायला गेला तर राहाब काय म्हटली असती, एक मिनिट हल्ला करू नको, लाल धागा दिसतोय का, चल चालता हो. आपण आज सहज शैतानाला, आजाराला, त्रासाला खूप सहज इन्व्हाइट करतो, कारण आपल्याला त्या लाल रंगाची किंमत नाही. का माहितीये, आपण नाही व्हायला ना. जे आपण करू ना ते लय मोठं. पण लक्षात ठेवा, जेव्हा दोन लोक एकमेकांवर प्रीती करतात तेव्हा ते एकमेकांची जाणीव ठेवतात की आणि माझ्यासाठी हे केलंय, त्याने माझ्यासाठी ते केलंय. तिथं जाणीव असते. कधी कधी आपल्याला जाणीव ठेवणं खूप गरजेचं आहे की माझ्या येशूने माझ्यासाठी काय केलंय. ते रक्त ज्याने तुम्हाला आत्मिक मृत्यूतून सोडवलं, ते रक्त ज्याने तुम्हाला तारण दिलं, ते रक्त ज्याने तुम्हाला डॉक्टरकडे न जाता बरं केलं, ते रक्त तुम्ही पापी असताना देखील तुमच्यावर पापाचा एक डाग सुद्धा ठेवला नाही. जगात किती आले ना, नो स्टेन, वॅनिश अँड ऑल, किती काय काय आहे जगामध्ये, तरी सुद्धा कपड्यांचा डाग निघत नाही साधा. पण आपलं जीवन कितीतरी अनमोल आहे. आपल्याला कपड्यांच्या डागांची चिंता आहे, पण आपल्या जीवनावर लागलेल्या डागांचं काय, चुका करून, गोष्टी करून जे डाग आपल्यावर लागलेत. हालेलुया. जगात नसल हो त्याचं सोल्युशन, माझ्या येशूकडे. हालेलुया. राहाब एक वेश्या, तिच्या द्वारे तिच्या वंशांमध्ये, तुम्हाला माहिती कोण जन्माला आला? राहाबच्या वंशामध्ये कोण जन्माला आलं? कोणी सांगू शकतं का? बायबल वाचतं का? राहाब जी वेश्या होती, तिच्या वंशात कोण जन्माला आला? पुढे जाऊन यू आर राईट. बोआजाच्या वंशात कोण जन्माला आलं? एक पापी घाणेरडी स्त्री, तिच्यापासून किती किती जण जनरेशन जन्माला आले. त्या बोआजापासून, त्या रूथ पासून, तिथून माझा ख्रिस्त जन्माला आला. तुमचं मागचं पिढी किंवा तुमचा पास्ट घाणेरडा असू शकतो, बस जर तुमच्याकडे येशूचं रक्त आहे आणि तुमच्याकडे तारण आहे, तुमची पिढी, जी पुढची पिढी आहे ती धार्मिकतेची आणि आशीर्वादाची जन्माला येऊ शकते. हालेलुया. हालेलुया. तुम्हाला समजतंय का मी काय सांगते? हालेलुया. तुम्ही किती ब्लेस्ड आहात की येशूचं रक्त तुमच्याकडे आहे. तुम्ही किती खालच्या पातळीला गेले ना, आणि जर तुम्हाला रिअलाइज झालं की नाही,
मी अजूनही देवाजवळ जाऊ शकतो कारण माझ्याकडे येशूचं रक्त आहे, तर तुम्ही खरे जिंकले, तर तुम्ही खरे उद्धार पावलेले झाले. हालेलुया. मला माहिती नाही शैतानाने तुमच्या जीवनामध्ये किती बेरंग घातले आहेत, किती तुम्हाला छळलं आहे, त्रास दिला आहे, पण तुम्ही बिलीव्ह करता की तुमच्यावर येशूचं रक्त आहे? तुम्ही बिलीव्ह करता की येशूच्या रक्तामध्ये तुम्हाला विजय मिळेलच? तर हे गीत तुमच्यासाठी आहे. आधीच धन्यवाद देऊन आनंद द्या. उत्सुकता, भूक पाहिजे नाही का? भूक लागते. मी किती तुम्हाला सांगितलं नाचा ना नाचा ना, पण तुम्हाला भूक पाहिजे की मी येशूच्या रक्तात रंगलेला आहे. मी राहाब सारखा सुरक्षित आणि वाचलेला व्यक्ती आहे. मी मोशेच्या काळातल्या त्या वलांडन सणात वाचलेला व्यक्ती आहे. हालेलुया. सेकंड थिंग, प्रकटीकरण मध्ये लिहिले रक्ताच्या साक्षीने त्यांना विजय मिळेल. कशाने? तुमच्या साक्षीने का रक्ताच्या साक्षीने? काय आहे ती रक्ताची साक्ष? येशूच्या रक्तामुळे माझं तारण झालं ही माझी साक्ष आहे. येशूच्या रक्तामुळे मला विजय मिळाला आहे ही माझी साक्ष आहे. येशूच्या रक्तामुळे मी कर्जमुक्त आहे ही माझी साक्ष आहे. जिथं येशूचं रक्त घ्याल ना तिथं शैतान पळून जातो. ज्या दिवशी तुम्ही म्हणाल ना माझ्या धार्मिकतेमुळे माझं तारण झालं, खटकन खाली पडशाल. ज्या दिवशी म्हणाल येशूमुळे माझं तारण झालं, शैतान पळून जाईल. हालेलुया. हालेलुया. तर आत्ताच गवाह बना, आता साक्ष बना की येशूच्या रक्तात मी बंधन मुक्त आहे. आत्ताच साक्ष द्या की येशूच्या रक्तात मी आजार मुक्त आहे. आत्ताच साक्षी द्या की येशूच्या रक्तात माझे पाप धुतले गेले आहे. आत्ताच साक्षी द्या की येशूच्या रक्तामध्ये मी धार्मिक आहे. आत्ताच साक्ष द्या की येशूच्या रक्तात माझं घर वाचवलं गेलं आहे. तुम्हाला दुसरं काही करायची गरज नाही, फक्त एक नाव, येशूचं रक्त. हालेलुया. कुठेही जा तुम्ही, प्रवासाला जा, काही करा, हे परमेश्वरा तुझं रक्त मी कबूल करतो. संरक्षण धडाधड खाली येईल तुमच्यासाठी. हालेलुया. कुठेही पटकन कोणतंही संकट आलं, कोणतीही समस्या आली, पटकन येशू रक्त जय बोलायला सुरुवात करा. हालेलुया. तिथे संरक्षण आहे. आमेन. काय तुम्ही ब्लेस्ड आहात की येशूचं रक्त तुमच्या जवळ आहे? काय तुम्ही आशीर्वादित आहात? हालेलुया. आपण संपवणार आहोत, पण तुम्ही रक्ताचे साक्षीदार आहात. आज येशूला म्हणा तुझ्या रक्तामुळे मला रंग आलाय प्रभू. आमेन.